नर्मदा परिक्रमा ही संकल्पना म्हणजे नर्मदा ही एकमेव नदी आहे की ती तिचीच फक्त मोठी संपूर्ण परिक्रमा होते, इतर नद्यांची नाहीये. नर्मदा पुराण हे ह्या एकाच नदीवर गेलेलं आहे, इतर नद्यांवर नाही. याच नदीच्या किनाऱ्यावर म्हणजे याच नदीच्या त्याला नर्मदा खंड असं म्हणतात. तिच्या ज्या प्रदेशातून वाहते त्याला नर्मदा खंड असं म्हणतात आणि तिथे अनेक ऋषींची तपश्चर्या झालेली आहे. पहिले नर्मदेला परिक्रमा करणारे म्हणजे मांडव्य ऋषी. तर त्यांची ती परिक्रमा 13 वर्षांची होती त्यावेळेला, त्या काळात, आणि त्यांनी तिला मिळणाऱ्या प्रत्येक नदीची परिक्रमा केली होती. आता सध्याच्या काळात आपल्याला ते शक्य नाही, तरीही काही लोक 3 वर्ष 3 महिने 13 दिवसांची करतात. काही लोक चातुर्मास एखादा करतात. म्हणजे चातुर्मास याचा अर्थ आषाढी एकादशी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत एकाच ठिकाणी राहून तिथे रोज नर्मदा स्नान करून तिथे पुराण पोथ्या वाचणं आणि सगळं सेवा देणं असं काम करतात. आणि मी केली ती माझी साधी गृहस्थी परिक्रमा होती. म्हणजे मी गृहस्थ आहे, पण काही दिवस त्या वातावरणात राहून यावं असा विचार आला की का लोक एवढे करतायत असं, हे अनुभवण्यासाठी मी गेले. काही विशेष तयारी नाही. एकमेव ही यात्रा अशी आहे की तुम्हाला पैसे लागत नाहीत. सगळं काही नर्मदा माई जुळवून आणते. फक्त तुम्हाला त्या ठिकाणी नर्मदेच्या किनारी जाऊन परिक्रमा सुरू करायची असते. दक्षिण तटावरून ती सुरू होते. म्हणजे आता महाराष्ट्रीयन आपणले लोक बरेचसे ओंकारेश्वर पासून सुरू करतात दक्षिण तटावरून, आणि मग तसं दक्षिण तटावरूनच आपण जातो पुढे रेवा सागरला ती मिळते नर्मदा नदी. मग सागर पार करून म्हणजे जिथे मिळते त्याच्या पलीकडून अशी ती आपल्याला नावेने यावं लागतं उत्तर तटावर. मिठी तलाई येते आणि मिठी तलाईवरून परत उत्तर तटाचा प्रवास सुरू होतो. मग उत्तर तटावर महेश्वर तर माहित आहे ना, उज्जैन ओंकारेश्वर महेश्वर, त्यातलं महेश्वर. नेमावर म्हणजे नर्मदेची नाभिस्थान असं म्हटलं जातं. उत्तर तटावर नेमावर आहे आणि त्याच्या बरोबर दक्षिण तटावर समोर हंडिया म्हणून गाव आहे, ते पण नाभिस्थान म्हणजे तीर्थ याचा अर्थ पुराणातली जी मंदिरं आहेत प्राचीन काळची त्यांना तीर्थ असं म्हटलं जातं. आणि त्या तीर्थांमध्ये मला असं वाटलं की तिथे एक वेगळी ऊर्जा असते त्यांचं दर्शन. इथून 30 नोव्हेंबरला मी गेले. 1 डिसेंबरला मी पोहोचले ओंकारेश्वरला आणि 2 डिसेंबर पासून परिक्रमा सुरू केली. इथे संकल्प घ्यावा लागतो आपल्याला. मग त्या संकल्पामध्ये गुरुजींनी आपण घ्यायचा असतो यथाशक्ती. म्हणजे जमलं तर पायी, नाही अडचण आली तर गाडीने असं पुढे जाईन किंवा पूर्ण करेन, जशी शक्य होईल तशी पूर्ण करेन असा संकल्प घेतला मी आणि झाली सुरू. माझ्या बरोबर आणखी एक नेरळच्या माझ्या परिचित होत्या, तर आम्ही दोघी जणींनी तिथे सुरुवात केली. आणखी येऊन मिळत असतात लोक, पुन्हा आपण फाटाफूट होते, परत भेटतो असंही होतं. राहायची सोय आश्रमात असते. अनेक आश्रम आहेत मैयाच्या किनाऱ्यावर, तिथे आपण राहतो. त्यानंतर जेव्हा म्हणजे आपण चालायला सुरुवात करतो त्यावेळेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत बरंच काही मार्गात मिळत जातं, इतका सेवाभाव आहे. म्हणजे एक पांढरी वस्त्र पाहिली आमची, म्हणजे परिक्रमावासीचे पांढरे कपडे पाहिले ते कुणीही या म्हणतात, पाणी प्या, चहा घ्या, जेवा आमच्याकडे. आश्रमात सुद्धा कधीही आपल्याला रिक्त असताना पाठवलं जात नाही, म्हणजे ते काही ना काहीतरी करून खायला घालतात. असं वाटलं आधी, इतका त्रास झाला, खूप त्रास होतो, कारण आपण ओझं घेऊन चालतो, आपलंच ओझं घेऊन चालतो, दुसऱ्यांचं नाही. आणि दुसरं म्हणजे आपण त्या ठिकाणी मी तर इथे 1-2 किलोमीटर सुद्धा रोज चालत नव्हते. तिथे पहिल्याच दिवशी 14 किलोमीटर चालल्यानंतर असं वाटलं की का आले मी इथं आणि माझं कसं होणार असा प्रश्न पडला. पण एकाही क्षणी त्यानंतर सुद्धा कधीच परत फिरण्याचं मनात विचार आला नाही की नाही आता सोडून द्यावा आणि घरी निघून जावा असा विचार आला नाही. ही कदाचित नर्मदा माईची इच्छा असेल की अख्खा प्रदेश मी फिरून पाहावा. याचा सल्ला असा देईन
की चाला नका चालू, फक्त जी परिस्थिती आहे, काही वेळेला आपल्याला म्हणजे थंड पाण्यानेच आंघोळ असेल, जेवण जसं असेल तिथे, म्हणजे आता तुम्ही समजा उदाहरणार्थ या परिसरातली मंडळी जास्त करून भात प्रिफर करतात, भात खातात, पण तिथे तर रोटी असेल, तिखट असेल, म्हणजे जाड भाकरी गव्हाची. तर असं खाणं जर तुम्हाला ऍडजस्टेबल असेल, ऍडजस्ट होत असेल, तर जरूर निघा. किंवा कोणतंही काहीही असेल, मी ते खाणं माझ्यासाठी महत्वाचं नाही, मला फक्त करायची परिक्रमा असं म्हटलं तर होऊ शकते. आणि चालण्याचं म्हणाल तर कोणीही चालू शकतं, मी चालले म्हणजे कोणीही चालू शकतं असं मला वाटतं. पण एवढंच की मी जरा जपते स्वतःला, मी खूप अवघड मार्ग घेतला नाही. म्हणजे नर्मदेच्या परिक्रमेत शूल्प आणि जंगल हा मोठा एक आव्हानाचा विषय आहे. तर मी त्या आतल्या जंगलाने गेले नाही. 3 मार्ग आहेत. एक तो शूल्प आणि झाडी, दुसरा शूल्प आणि जंगल मार्ग की जिथे सडक मार्ग आहे, आणि तिसरा प्युअरली डांबरी सडक मार्ग, पक्की सडक म्हणजे शहादा प्रकाश मार्ग. तर मी शहादा प्रकाश मार्गे नाही गेले, शूलपाणीतून नाही गेले. नर्मदेच्या परिक्रमेत शूल्प आणि जंगल हा मोठा एक आव्हानाचा विषय आहे. तर मी त्या आतल्या जंगलाने गेले नाही. 3 मार्ग आहेत. एक तो शूल्प आणि झाडी, दुसरा शूल्प आणि जंगल मार्ग की जिथे सडक मार्ग आहे, आणि तिसरा प्युअरली डांबरी सडक मार्ग, पक्की सडक म्हणजे शहादा प्रकाश मार्ग. तर मी शहादा प्रकाश मार्गे नाही गेले, शूलपाणीतून नाही गेले, 52 गजा मार्गे आम्ही गेलो. माझ्या बरोबर आणखी 4 सख्या होत्या आणि आम्ही 5 जणींचा ग्रुप तेव्हा चाललो. आपल्याला अंथरून पांघरून आपलं सोबत न्यावं लागतं, आपलं ओझं आपल्याला. कमीत कमी गरजांमध्ये कसं जगावं हे नर्मदा माईने शिकवलं. म्हणजे 3 ड्रेस 4 महिने तेच धुवून वापरले, आणि फक्त बूट झिजले पण ते चालले शेवटपर्यंत. मोजे झिजतात पण तीही सोय होते. अनेक लोक तुम्ही कोण आहात, किती श्रीमंत आहात हे न बघता आपल्याला देत असतात. मग मोजे देतात, औषधं देतात, गोळ्या देतात, डॉक्टर येतात आश्रमांमध्ये, ते पण औषधं देतात. त्यानंतर आश्रमांमध्ये काही ट्रक असे उभे असतात बाहेर थंडीच्या दिवसात, जो ज्याच्या अंगावर काही पांघरून नाही त्याच्या अंगावर रात्रीचं ब्लँकेट घालून जातात. नवं कोरं, जुने नवे, नवे कोरे ब्लँकेट. कोणी साड्या देतं, कोणी कपडे देतात. पुरुषांना ते बंडी टाईप असे हे देतात, शर्ट देतात, असंही होतं. मग तिथे ते बघत नाही हा माणूस श्रीमंत आहे की गरीब आहे. आणि कोणाचेही कपडे फाटू शकतात, ते बॅगा अडकवून घासून घासून होतं तसं. गरज लागते. काही वेळेला अनेक गावांमध्ये तिथे मी पाहिलं की मेडिकल स्टोअर नाहीये, पण मुळात त्याचं कारण मला असं वाटलं की तिथे आजारपणच जास्ती नाही, त्यामुळे गोळ्या घ्यायची गरज नाही, म्हणून मेडिकल नाही. त्यांच्या गरजा खूप कमी आहेत. आणि एक पथ्य पाळायचं जाणाऱ्याने की आपल्याकडून कमीत कमी प्रदूषण त्या नर्मदा माईचं कसं होईल हे बघायचं, कारण ती खूप स्वच्छ आहे. त्यामुळे आपल्याकडून तिच्यात कुठलंही विषद्रव्य पडायला नको, एवढी काळजी प्रत्येकाने खूप जागरूक राहून घ्यावी, असा माझा विचार आहे.